हाय फ्रेंड्स, आज आपण पंचायत राजचा नेक्स्ट टॉपिक म्हणजे कटक मंडळे, छावणी मंडळे किंवा ज्याला आपण कॉन्टोन्मेंट बोर्ड म्हणतो तो टॉपिक आज आपण कंप्लीट करणार आहोत. त्याआधी मी स्क्रीनवर ड्रॉ करण्यासाठी जे ॲप्लिकेशन वापरत आहे तर त्या ॲप्लिकेशनमध्ये टच केल्यावर जरा व्हायब्रेशनचा आवाज येतो, त्यासाठी सॉरी. मी जेव्हा स्लाईड चेंज करेल तेव्हा जरासा व्हायब्रेशनचा आवाज येईल, तो बाय डिफॉल्ट आहे त्यामध्ये, त्यासाठी सॉरी. तर कटक मंडळे आणि छावणी मंडळे यामध्ये फक्त सैनिकच किंवा संरक्षण दलातीलच लोक राहू शकतात किंवा वास्तव्य करू शकतात असं नाही, तर ह्या क्षेत्रामध्ये सामान्य जनताही वास्तव्य करू शकते. कटक मंडळे घोषित करण्याचा अधिकार किंवा निर्मिती करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र शासनाला असतो आणि छावणी मंडळांच्या बाबतीतले सर्व अधिकार फक्त केंद्र शासनाला असतात. छावणी मंडळे आर कंट्रोल्ड बाय किंवा कॉन्टोन्मेंट बोर्ड आर कंट्रोल्ड बाय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. छावणी मंडळे किंवा कटक मंडळे भारतात स्थापन करण्यासाठीचा आधीचा कायदा 1924चा होता, कॉन्टोन्मेंट ऍक्ट 1924. इंग्रजांच्या काळापासून ह्या कायद्यानुसार छावणी मंडळांची स्थापना केली जायची, पण सध्या कॉन्टोन्मेंट ऍक्ट 2006 अंतर्गत भारतामध्ये छावणी मंडळांची स्थापना केली जाते. आपली राज्यघटनेतलं आर्टिकल 243 PE अंतर्गत छावणी मंडळ हे नगरपालिका मानले जातात. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आर्टिकल 243 PE अंतर्गत छावणी मंडळ हे नगरपालिका मानले जातात. आर्टिकल 243 हे आपण अजून एका ठिकाणी बघितलं आहे लास्ट काही लेक्चरमध्ये, ते काय आहे हे नक्की ते लेक्चर्स बघून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर कटक मंडळे आणि छावणी मंडळे हा जरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग असला तरी सुद्धा हा मोस्टली सैनिकी प्रशासनाचा भाग म्हणूनच कार्यरत असतो. पुढची स्लाइड बघूया. कटक मंडळे आणि छावणी मंडळांचं वर्गीकरण 4 श्रेणीमध्ये केलं जातं. हे वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारावर केलं जातं आणि हे वर्गीकरण आपला जो कॉन्टोन्मेंट ऍक्ट 2006 आहे त्या अंतर्गत हे वर्गीकरण केलं जातं. तर त्यामध्ये 2,500 पर्यंत लोकसंख्या असलेले जर क्षेत्र छावणी मंडळ म्हणून घोषित केले तर ते श्रेणी 4 अंतर्गत येतं. 2,500 ते 10,000 पर्यंत लोकसंख्या असलेले छावणी मंडळ श्रेणी 3 अंतर्गत येतात. 10,000 ते 15,000 लोकसंख्या असलेली श्रेणी 2 मध्ये आणि 15,000 प्लस लोकसंख्या असेल तर त्या कॉन्टोन्मेंट बोर्ड श्रेणी 1 मध्ये येतं. श्रेणी 1 मध्ये आपण बघितलं की लोकसंख्या किती असते. श्रेणी 1 मध्ये 15,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर श्रेणी 1 असतं. तर त्या श्रेणी 1 मध्ये सदस्य किती असतात हे बघूया आपण. त्यामध्ये सदस्य असतात एकूण 16. या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य हे पदसिद्ध आणि नामनिर्देशित दोन्ही मिळून असतात, तर 8 सदस्य हे निर्वाचित असतात. या 8 सदस्यांपैकी 5 सदस्य हे पदसिद्ध असतात. तर हे पदसिद्ध सदस्य कोणते असतात? त्यामधले 2 सदस्य हे तर छावणीचा जो लष्करी प्रमुख असतो तो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, हे दोन्ही कंपल्सरी असतात. म्हणजे हे 2 असे पदसिद्ध सदस्य आहेत की जे श्रेणी 1, श्रेणी 2 आणि श्रेणी 3, श्रेणी 4 ह्या चौघांमध्येही आहेत. एक तर छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी आणि दुसरा छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी. तर या 5 सदस्यांपैकी जो छावणीचा मुख्य लष्करी अधिकारी असतो, प्रमुख लष्करी अधिकारी असतो, तोच या छावणीचा अध्यक्ष असू शकतो, किंवा जर केंद्र शासनाने इतर कोणाला अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं असेल तर तोही अध्यक्ष असू शकतो. पण बाय डिफॉल्ट हा प्रमुख लष्करी अधिकारीच अध्यक्ष असतो. हा प्रमुख लष्करी अधिकारी त्या छावणीमध्ये 3 सदस्य नामनिर्देशित करतो. श्रेणी 1च्या त्या छावणीमध्ये 3 सदस्य नामनिर्देशित करतो. अशा प्रकारे हे 8 सदस्य होतील आणि निर्वाचित सदस्य 8 असतात. हे निर्वाचित सदस्य त्या छावणीतील मतदारांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात आणि ह्याच 8 सदस्यांपैकी ते एकाला उपाध्यक्ष म्हणून निवडून देतात. श्रेणी 2च्या बाबतीत बघूया. श्रेणी 2 मध्ये एकूण 14 सदस्य असतात. श्रेणी 1 मध्ये किती होते आपण बघितले, 16 सदस्य होते श्रेणी 1 मध्ये. श्रेणी 2 मध्ये 14 सदस्य असतात. त्यापैकी 7 सदस्य हे पदसिद्ध आणि नामनिर्देशित ह्या दोघांचे मिळून असतात, तर 7 सदस्य हे निर्वाचित असतात. या 7 सदस्यांपैकी 5 सदस्य हे पदसिद्ध असतात. तेच 5 सदस्य जे श्रेणी 1 मध्ये आपण बघितले की ज्यामध्ये छावणीचा लष्करी प्रमुख अधिकारी असेल, जिल्हा दंडाधिकारी, छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणीचा आरोग्य अधिकारी आणि छावणीचे कार्यकारी अभियंता, हे 5 सदस्य असतात. त्यापैकी छावणीचा जो प्रमुख लष्करी अधिकारी असतो तोच अध्यक्ष असू शकतो किंवा इतर अध्यक्ष असू शकतात, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी हाच त्या छावणीमध्ये 2 सदस्यांना नामनिर्देशित करतो. आता श्रेणी 1 मध्ये किती सदस्यांना नामनिर्देशित करत होते? 3 सदस्यांना. तर श्रेणी 2 मध्ये किती? 2 सदस्यांना. श्रेणी 1 मध्ये 3, श्रेणी 2 मध्ये 2 सदस्यांना नामनिर्देशित केलं गेलं. अशा प्रकारे हे झाले 7 सदस्य. उरलेले 7 सदस्य हे निर्वाचित असतात, म्हणजे त्या छावणीतील मतदारांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात आणि त्यापैकी एक उपाध्यक्ष असतो. आता आपण श्रेणी 2 बघितलं. श्रेणी 3 कडे जाऊया.
श्रेणी 3 मध्ये एकूण 12 सदस्य असतात. श्रेणी 1 मध्ये किती होते? 16. रिवाईज करत राहा, कनेक्ट करत राहा, कम्पेअर करत राहा, तरच हे थोडे लक्षात राहील. श्रेणी 1 मध्ये 16 होते, श्रेणी 2 मध्ये 14 होते आणि श्रेणी 3 मध्ये एकूण सदस्य 12 असतात. त्यापैकी 6 सदस्य म्हणजे निम्मे सदस्य हे पदसिद्ध व नामनिर्देशित असतात, तर 6 सदस्य हे निर्वाचित असतात. त्यापैकी पदसिद्ध 5 सदस्य हे श्रेणी 1 आणि श्रेणी 2 सारखेच आहेत. तेच 5 सदस्य असतात. त्यापैकी जो छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी असतो तोच त्या छावणीत एका सदस्याला नामनिर्देशित करतो आणि उरलेले 6 सदस्य हे निर्वाचित असतात. ते निर्वाचित सदस्य मतदारांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात आणि त्यापैकी एक उपाध्यक्ष असतो. इथे एक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की श्रेणी 1, 2 आणि 3 मध्ये पदसिद्ध सदस्य 5च होते, ती संख्या सेम होती. नामनिर्देशित सदस्यांची संख्या मात्र चेंज झाली. श्रेणी 1 मध्ये नामनिर्देशित सदस्य 3 होते, श्रेणी 2 मध्ये नामनिर्देशित सदस्य 2 होते, तर श्रेणी 3 मध्ये नामनिर्देशित सदस्य 1 आहे. जेवढे मिळून पदसिद्ध आणि नामनिर्देशित सदस्य मिळून जेवढी काही संख्या होईल तेवढी संख्या निर्वाचित सदस्यांची असते. म्हणजे ह्या केसमध्ये 5 आणि 1 6 आहे, म्हणून निर्वाचित सदस्य 6. श्रेणी 1 मध्ये पदसिद्ध सदस्य 5 होते आणि नामनिर्देशित 3 होते, म्हणून हे झाले होते 8. तर श्रेणी 1 मध्ये निर्वाचित सदस्य होते 8. हे दोन्ही सेम असतात. पुढे बघूया. श्रेणी 4 मध्ये एकूण 4 सदस्य असतात. श्रेणी 4 सदस्य 4 हे 4 सदस्य असतात. यामध्ये मात्र पदसिद्ध सदस्य फक्त 2च असतात. श्रेणी 1, 2, 3 मध्ये पदसिद्ध सदस्य 5 होते, इथे फक्त 2च आहेत. ते 2 कोणते? तर प्रमुख लष्करी अधिकारी, जो छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी असेल, आणि त्या छावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी, हे 2 पदसिद्ध सदस्य असतात. श्रेणी 4 मध्ये नामनिर्देशित सदस्य नसतात आणि निर्वाचित सदस्य 2 असतात. तर या निर्वाचित सदस्य मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले त्यापैकीच एक उपाध्यक्ष असतो. कटक मंडळांमध्ये विशेष निमंत्रित सदस्यही असतात. तर हे विशेष निमंत्रित सदस्य एकतर संसदेचे सदस्य असू शकतात किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असू शकतात. पण संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे कोणतेही सदस्य नाही, तर छावणी मंडळाच्या त्या क्षेत्राअंतर्गत वास्तव्य करणारे, निवासात असणारे सदस्य, संसदेचे सदस्य किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य ते छावणी मंडळाअंतर्गत विशेष सदस्य म्हणून निमंत्रित केले जाऊ शकतात. ते सभांना उपस्थित राहू शकतात, सभांमधील चर्चेमध्ये भाग घेऊ शकतात, मात्र ते मतदान करू शकत नाहीत. प्रत्येक छावणीला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. आपण बघितलं होतं जे 5 पदसिद्ध सदस्य होते श्रेणी 1, 2, 3 मध्ये, आणि श्रेणी 4 मध्ये जे 2 पदसिद्ध सदस्य होते, त्या सर्वांमध्ये एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. त्याची नियुक्ती केंद्र शासन करतं. प्रत्येक कटक मंडळाच्या किंवा त्याच्या समित्यांचा पदसिद्ध सचिव जो असतो ते हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. त्यांचं वेतन 50-50% असं दिलं जातं. 50% वेतन केंद्र सरकार देतं, तर 50% ज्या छावणीत ते कामाला आहेत, ज्या छावणीत ते पदावर आहेत, ती छावणी 50% त्यांचं वेतन देत असते. सदस्यांचा कालावधी म्हणजे आपण जे सदस्य बघितले श्रेणी 1, 2, 3 मध्ये निवडून आलेले जे सदस्य बघितले, निर्वाचित सदस्य बघितले, त्यांचा कालावधी 5 वर्ष इतका असतो. म्हणजे ज्या सदस्यांना छावणी अंतर्गत निवास करणारे मतदार निवडून देतात, त्याच सदस्यांचा कालावधी 5 वर्ष इतका असतो. ते राजीनामाही देऊ शकतात त्यांचा कालावधी संपण्याआधी, किंवा केंद्र शासन त्यांना पदावरून दूर करू शकतं, किंवा जर केंद्र शासनाला वाटलं तर त्यांना तो मुदतवाढही देऊ शकतो 1 वर्ष. म्हणजे त्यांचा मुदतवाढ देऊन निर्वाचित सदस्यांचा कालावधी 6 वर्षही होऊ शकतो. उपाध्यक्ष हे निवडून आलेल्या सदस्यांपैकीच एक असतात, म्हणून उपाध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष इतकाच असतो आणि उपाध्यक्षही राजीनामा देऊ शकतात अध्यक्षांकडे. हे आपण जे काही बघितलं हे निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी बघितला. परंतु नामनिर्देशित आणि पदसिद्ध सदस्यांचा कालावधी किती असतो? तर यांचा कालावधी ते पदावर असेपर्यंतचा कालावधी, किंवा त्यांची त्या कॉन्टोन्मेंट झोनमधून किंवा कॉन्टोन्मेंट बोर्डमधून बदली होईपर्यंतचा जो कालावधी असतो तो त्यांचा सदस्यत्वाचा कालावधी असतो. म्हणजे एखाद्या छावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्या छावणीमध्ये 7 वर्ष राहिला तर त्याचा कालावधी 7 वर्ष, जोपर्यंत त्याची बदली होत नाही किंवा जोपर्यंत तो त्या छावणी अंतर्गत पदावर आहे तोपर्यंत तो सदस्य म्हणून त्या छावणीवर असतो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्रेणी 1, 2 आणि 3 मध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांबद्दलच्या तरतुदी श्रेणी 4 पेक्षा जराशा वेगळ्या आहेत.
श्रेणी 1, 2, 3 मध्ये जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते छावणीचे प्रमुख लष्करी अधिकारी असतात. इतरही असू शकतात, जसं मी आधी सांगितले. श्रेणी 4 मध्ये सुद्धा पदसिद्ध अध्यक्ष हे जे छावणीचे लष्करी प्रमुख असतात. उपाध्यक्ष मात्र श्रेणी 1, 2, 3 मध्ये उपाध्यक्ष निवडून आलेले सदस्य त्यांच्यापैकी एकाची निवड उपाध्यक्ष या पदावर करतात. मग आपण एक उदाहरण बघूया. श्रेणी 1 मध्ये निवडून आलेले सदस्य किती होते? 8. निवडून आलेले सदस्य 8 होते. हे 8 जण त्यांच्यापैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. कशामध्ये? श्रेणी 1, 2 आणि 3 मध्ये. श्रेणी 4 मध्ये मात्र उपाध्यक्ष निवडून आलेल्या 2 सदस्य असतात. हे माहिती आहे आपल्याला. श्रेणी 4 मध्ये निवडून 2 सदस्य येतात, तर त्यांच्यापैकी एकाची नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून करायची आहे. मग ती कशी केली जाणार? तर जो अध्यक्ष असतो तो लॉटरी पद्धतीने 2 पैकी एकांची नियुक्ती उपाध्यक्ष पदावर करतो. उपाध्यक्ष पदावरून दूरही करता येतं. उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी श्रेणी 1, 2 आणि 3 मध्ये निर्वाचित सदस्यांच्या किमान 1/2 सदस्यांनी जर मागणी केली तर अशा वेळी सभा भरवली जाते आणि त्या सभेमध्ये एकूण सदस्यांच्या 2/3 जणांच्या बहुमताने उपाध्यक्षांना पदावरून दूर केलं जातं. इथं महत्त्वाची लक्षात घेण्याची बाब म्हणजे मागणी करताना निर्वाचित सदस्यांच्या 1/2 सदस्यांनी करावी, तर मंजूर करताना एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने करावी. निर्वाचित सदस्यांच्या 1/2 आणि एकूण सदस्यांच्या 2/3. आपण उदाहरण बघूया. श्रेणी 1 मध्ये एखादा उपाध्यक्ष आहे. त्या उपाध्यक्षाला समजा त्याच्या पदावरून दूर करायचं आहे. श्रेणी 1 च्या बाबतीत बोलतोय आपण. तर पदावरून दूर करण्यासाठी पहिली अट कोणती? तर मागणी करायची आहे 1/2 निर्वाचित सदस्यांनी. 1/2 निर्वाचित सदस्य. श्रेणी 1 मध्ये निर्वाचित सदस्य 8 आहेत. त्यांच्या 1/2 म्हणजे किमान 4 सदस्यांनी मागणी करायची आहे की आम्हाला त्या उपाध्यक्षांना पदावरून दूर काढायचं आहे. मग तो ठराव मंजूर कसा होईल? एकूण सदस्यांच्या 2/3. श्रेणी 1 मध्ये एकूण सदस्य किती आहेत? 16. मग 16च्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने पारित झालं तर ह्या उपाध्यक्षांना म्हणजे श्रेणी 1, 2 आणि 3 च्या उपाध्यक्षांना पदावरून दूर करता येतं. श्रेणी 4 च्या बाबतीत उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी एकूण सदस्यांच्या बहुमताने दूर करता येतं. बघूया, श्रेणी 4 मध्ये किती सदस्य आहेत? 4. त्यांच्यापैकी एक सदस्य तर उपाध्यक्ष आहे, म्हणजे उरले किती? 3. तर 3 सदस्यांच्या एकूण बहुमताने म्हणजे किमान 2 सदस्यांनी जर बहुमताने तो ठराव मंजूर केला तर उपाध्यक्षांना पदावरून दूर करता येतं. सभा. तर छावणी मंडळ, कटक मंडळांच्या किंवा कॉन्टोन्मेंट बोर्डच्या प्रत्येक महिन्यातून एक सभा होणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे सर्वसाधारण सभा महिन्यातून एक वेळा व्हावी. म्हणजेच वर्षातून 12 वेळा सर्वसाधारण सभा किमान व्हाव्यात. त्या व्यतिरिक्त कॉन्टोन्मेंट बोर्ड विशेष सभाही घेऊ शकतं. जर अध्यक्षांना एखादा विषय चर्चेसाठी महत्त्वाचा वाटल्यास किंवा एखादा ठराव तातडीने मंजूर करायचा असेल तर अध्यक्षांना असं वाटलं तर विशेष सभा अध्यक्ष भरवू शकतात किंवा 1/4 सदस्यांनी जर मागणी केली तरी विशेष सभा भरवता येते. 1/4 सदस्यांनी छावणी मंडळाच्या एकूण सदस्यांच्या 1/4 सदस्यांनी अशी मागणी केली तर विशेष सभा भरवता येते. या दोन्हींच्या बाबतीत गणपूर्ती असावी 1/2 सदस्य. 1/2 सदस्य उपस्थित असतील तरच ती सभा पुढे चालवली जाते. जर गणपूर्ती झाली नाही तर सभा बरखास्त केली जाते. मात्र एकदा बरखास्त केलेली सभा पुढच्या वेळी भरवल्यावर मात्र गणपूर्तीची आवश्यकता राहत नाही, हे आपल्याला माहिती आहे. 1/2 सदस्यांची गणपूर्ती अजून कुठे असते? तर ग्रामपंचायतीमध्ये 1/2 सदस्यांची गणपूर्ती आवश्यक असते. आपण पंचायत समिती टॉपिक बघितलाय, त्यामध्ये गणपूर्तीची आवश्यकता किती असते हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते लेक्चर बघा माहीत नसेल तर. इतर काही तरतुदी बघणार आहोत आपण. तर छावणी मंडळाच्या बाबतीत सका पाटील ही एक समिती होती. 1953 ही समिती आलेली. ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत शिफारसी करणारी समिती होती. सका पाटील समिती 1953 ची समिती. या अंतर्गत त्यांनी शिफारस केली होती की छावणी मंडळाचा जो काही अध्यक्ष असावा तो निर्वाचित असावा. सध्या छावणी मंडळाचा अध्यक्ष हा पदसिद्ध अध्यक्ष असतो. जो कोणी छावणी मंडळाचा प्रमुख असेल, प्रमुख लष्करी अधिकारी असेल किंवा केंद्र सरकारने नियुक्त केलेला व्यक्ती असेल, तो पदसिद्ध असतो. मात्र सका पाटील समिती 1953 मध्ये असं सांगितलं होतं की जे निर्वाचित सदस्य असतील त्यांच्यापैकी एक अध्यक्ष असावा. म्हणजे सध्या जे निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एकाला उपाध्यक्ष म्हणून निवडून देतात त्याच निर्वाचित सदस्यांमधून अध्यक्ष असावा, असं सका पाटील समितीची शिफारस होती. कंटोन्मेंट बोर्डला उत्पन्नाची साधने कोणती असतात? तर कर लावणे किंवा शासकीय अनुदाने हे दोन्हीमधून छावणी मंडळांना उत्पन्न भेटतं. मात्र
छावणी मंडळे कर ही फक्त केंद्र शासनाच्या परवानगीनेच लावू शकतात. ग्रामपंचायतीसारखं त्यांना अधिकार नसतो कर लावण्याचा. केंद्र शासनाच्या परवानगीने ते कर लावू शकतात. पंचायत समितीच्या बाबतीत मात्र उत्पन्नाचं त्यांना स्वतःचं साधन नाही. हे आपण बघितले. मी परत एकदा म्हणेन, कुठलाही टॉपिक करत असताना मागच्या टॉपिकशी कम्पेअर करत जा, म्हणजे रिव्हिजनही होते आणि क्लिअरिटी येते. छावणी मंडळांच्या निवडणुकीमध्ये नोटाचा अधिकार कोणत्याही मतदारांना नसतो. नोटा छावणी मंडळाच्या निवडणुकीत वापरला जात नाही. आपण पुढे बघूया. भारतात कुठे कुठे किती छावणी मंडळे आहेत, महाराष्ट्रात किती आहेत? तर भारतात एकूण 62 छावणी मंडळे आहे. काही ठिकाणी 64 असंही दिलेलं आहे, पण जी मी ऑफिशियल वेबसाईट बघितली होती त्यावर 62च दिलेलं आहे, म्हणून आपण सध्या 62 कन्सिडर करूया. भारतामध्ये छावणी मंडळं 62 आहेत. त्यापैकी सर्वाधिक छावणी मंडळं ही उत्तर प्रदेशात आहेत. 13 छावणी मंडळं आहेत उत्तर प्रदेशामध्ये. सर्वात मोठं छावणी मंडळ भारतातलं डेहराडून हे आहे, ते उत्तराखंडमध्ये आहे. डेहराडून आता करंटमध्ये जम्मू काश्मीर होतं, म्हणून आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये किती छावणी मंडळ आहेत हे माहीत पाहिजे. तर जम्मू काश्मीरमध्ये 2 छावणी मंडळ आहेत. एक आहे बदामी बाग श्रीनगरमध्ये आणि दुसरं आहे जम्मू. बदामी बाग श्रीनगर आणि दुसरं आहे जम्मू. महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्रात एकूण 7 छावणी मंडळ आहेत. त्यापैकी 3 पुण्यात आहेत आणि 4 इतर ठिकाणी आहेत. तर पुण्यात जे आहेत 3 ते आहेत खडकी, कॅम्प आणि देहू. खडकी, पुणे कॅम्प आणि देहू ही 3 पुण्यात आहेत. अहमदनगरमध्ये अहमदनगर, नाशिकमध्ये देवळाली, औरंगाबादमध्ये औरंगाबाद येथे आणि नागपूरमध्ये कामठी येथे अशी ही इतर 4 आणि पुण्यातले 3 मिळून 7 कॉन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे छावणी मंडळं महाराष्ट्रात आहेत. छावणी मंडळाबद्दलची इतकी महत्त्वाची माहिती आपण घेतली आहे. ही छान करा, लिहून काढा एकदा, पुन्हा एकदा लेक्चर बघा. चालेल. थँक्यू. बाय.